वाक्य पाहूया. शी वॉज नॉट रीडिंग बुक्स. चला सोडवू. कॉमा देऊ. सहाय्यकारी क्रियापद आहे का? आहे. वॉज लिहून काढलं. नॉट आहे, वापरायची गरज नाही. सी सब्जेक्ट आहे, प्रोनाऊन त्याचं सीच राहणार कारण सी हे एक प्रोनाऊनच आहे म्हणून आपण लिहिलं सी आणि क्वेश्चन मार्क. वाक्य परत एक वेळ पहा. सी वॉजंट रीडिंग बुक्स. वॉज सी? हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आज आपण ग्रामरचा नवीन टॉपिक पाहणार आहोत, क्वेश्चन टॅग. मॉलमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला प्राईस टॅग असतो त्याचप्रमाणे वाक्याच्या शेवटी विचारलेला मिनी क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन टॅग होय. चला तर मग हा क्वेश्चन टॅग कसा बनवायचा ते पाहू. तत्पूर्वी जर तुम्ही नॉट ओनली बट अल्सोचा व्हिडिओ पाहिला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जरूर पहा. पहिलं वाक्य आहे रोहन इज अ स्मार्ट बॉय. हे वाक्य सोडवताना आपण काही बेसिक गोष्टी आहेत त्या समजावून घेऊया. त्या बेसिक गोष्टी 5 आहेत. त्यामधली पहिली गोष्ट आहे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहून काढणे आणि स्वल्पविराम देणे. आपण लिहून काढलं रोहन इज अ स्मार्ट बॉय आणि कॉमा किंवा स्वल्पविराम दिला. त्यानंतरचं काम करायचं आहे वाक्यात दिलेलं सहाय्यकारी क्रियापद लिहून काढायचं आहे. वाक्यामध्ये इज नावाचं सहाय्यकारी क्रियापद आहे ते लिहून काढलं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग आपल्याला नकारार्थी लावायचा आहे. वाक्य आहे रोहन इज अ स्मार्ट बॉय आणि हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण निगेटिव्ह टॅग वापरला आहे. N'T हे कंट्रॅक्टेड फॉर्म आहे. त्यानंतर चौथं काम आहे की वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता आहे, आता इथं रोहन नावाचा कर्ता आहे, यासाठी प्रोनाऊन वापरायचा आहे, सर्वनाम वापरायचं आहे. आता इथं रोहन नावाचा कर्ता आहे, या कर्त्यासाठी आपल्याला ही वापरायचं आहे कारण आपण तो रोहन असं म्हणतो. त्यानंतरचं 5वं काम आहे शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणजेच हे वाक्य असं झालं रोहन इज अ स्मार्ट बॉय इजंट ही. आता आपल्याला या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे कॉमा, दुसरा आहे ऑक्झिलरी वर्ब, तिसरा आहे नॉट, जर असेल तर काढा आणि नसेल तर वापरा, चौथा आहे प्रोनाऊन आणि 5वं आहे क्वेश्चन मार्क. चला तर आता पहिला प्रकार पाहूया. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग निगेटिव्ह वापरावा. सेंटेन्स आहे ही इज प्लेइंग क्रिकेट. हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. पहिलं काम करूया आपण, कॉमा देऊया. दुसरं काम करायचं आहे की वाक्यामधला ऑक्झिलरी वर्ब शोधायचा आहे, तो आहे इज, तो लिहून काढला. त्यानंतर वाक्यामध्ये नॉट नाही आहे किंवा ते वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपल्याला टॅग नकारार्थी करायचा म्हणून आपण काय केलं, परत नॉट लिहिलं, पण ते आहे कंट्रॅक्टेड फॉर्ममधलं. त्यानंतर सब्जेक्ट आहे ही साठीचा वापरायचं आपल्याला प्रोनाऊन. ही हे एक प्रोनाऊनच आहे म्हणून ही आहे तसं राहिलं आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे वाक्य असं झालं ही इज प्लेइंग क्रिकेट इजंट ही. चला दुसरं एक उदाहरण पाहू. चिल्ड्रन हॅव पुश्ड द डोअर. पहिलं काम करूया, कॉमा देऊ. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब आहे हॅव, लिहून काढला. त्यानंतर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण निगेटिव्ह टॅग लावायला लागलो आहे, नॉट वापरलं, N'T आणि चिल्ड्रनसाठी वापरायचं आहे प्रोनाऊन. चिल्ड्रन हे अनेक वचने आहे म्हणून आपण काय वापरलं, दे वापरलं आणि क्वेश्चन मार्क. वाक्य बघा, चिल्ड्रन हॅव पुश्ड द डोअर, हॅवंट दे. त्यानंतरचा प्रकार आहे जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग पॉझिटिव्ह कसा तयार करावा. वाक्य पाहूया. शी वॉज नॉट रीडिंग बुक्स. चला सोडवू. कॉमा देऊ. सहाय्यकारी क्रियापद आहे का? आहे. वॉज लिहून काढलं. नॉट आहे, वापरायची गरज नाही. सी सब्जेक्ट आहे, प्रोनाऊन त्याचं सीच राहणार कारण सी हे एक प्रोनाऊनच आहे म्हणून आपण लिहिलं सी आणि क्वेश्चन मार्क.
वाक्य परत एक वेळ पहा. शी वॉजंट रीडिंग बुक्स. वॉज सी. त्यानंतरचा प्रकार, जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर क्वेश्चन टॅग कसा करावा. वाक्य आहे ही लाईक्स टू वॉच मूवीज. यामध्ये ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद नाही. आता जर ऑक्झिलरी वर्ब वाक्यामध्ये नसेल तर आपण काय करतोय, डू, डज आणि डीड याचं योग्य ते रूप वापरतोय. आता लाईक्ससाठी आपल्याला योग्य ते रूप वापरायचं आहे. लाईक हा यस लागलेला फॉर्म आहे आणि यामध्ये बघा डज नावाचा यस लागलेला एक फॉर्म आहे. म्हणजे जर आपण याची फोड करायची म्हटली, लाईक्सची फोड करायची म्हटली तर ती अशी येईल, डज लाईक बरोबर लाईक्स. डज लाईक बरोबर लाईक्स. म्हणून आपल्याला सहाय्यकारी क्रियापद सापडलं, ते आहे डज, म्हणून आपण लिहून काढलं डज. आता काही जणांना हे समजलं नसेल तर अजून एक उदाहरण पाहूया. एक वर्ब घेऊया टूक नावाचा. आता पहा, टूक हा शब्द पास्ट टेन्स आहे आणि डू, डज आणि डीडपैकी पास्ट टेन्सचा फॉर्म आहे डीड, म्हणून आपण याची फोड केली डीड टेक. टूकमधनं डीड काढला, भूतकाळ काढून घेतला, राहिलेला भाग आहे टेक, म्हणजेच डीड टेक बरोबर टूक. चला पुढे जाऊया. वाक्यामध्ये नॉट नाही आहे म्हणून आपण नॉट वापरलं आणि पुढे ही नावाचं सब्जेक्ट आहे, त्यासाठी लागणारं प्रोनाऊन हीच येणार आहे, कारण ही एक प्रोनाऊनच आहे. वाक्य होईल ही लाईक्स टू वॉच मूवीज डझंट ही. आलं का लक्षात? चला पुढे जाऊया. पुढचं उदाहरण, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. कॉमा दिला. दुसरं काम, वॉन्ट नावाचा व्हर्ब आहे, जो मेन व्हर्ब आहे. आपल्याला डू, डज, डीडपैकी एक वापरायचं आहे. या ठिकाणी वॉन्ट हे पहिलं रूप आहे म्हणून आपण वापरलं डू. त्यानंतर वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण नकारार्थी लावणार आहे टॅग, आणि आय हे सब्जेक्ट आहे, याचं प्रोनाऊन परत आयच येणार आहे म्हणून आय लिहिलं आणि क्वेश्चन मार्क दिला. वाक्य असं झालं, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट डोंट आय. त्यानंतरचा प्रकार पाहूया. आय एम अ इंग्लिश टीचर. वाक्य आहे तसं लिहून काढलं, कॉमा दिला. सहाय्यकारी क्रियापद आहे एम, लिहून काढलं. नॉट नाही आहे वाक्यामध्ये, नॉट लिहिलं. एमंट झालं. एम नॉट बरोबर आरंट लिहिणार आहे म्हणून इथं आपण आरंट लिहून काढलं. त्यानंतर कर्ता कोणता आहे, आय आहे, आणि या कर्त्यासाठीचा प्रोनाऊन कोणतं, आयच येणार आहे, कारण आय हे प्रोनाऊनच आहे म्हणून आपण क्वेश्चन मार्क दिला आणि वाक्य झालं आय एम इंग्लिश टीचर आरंट आय, किंवा एम आय नॉट असंही लिहिलं तरी चालेल. पुढचं वाक्य आहे आय एम नॉट वरीड अबाउट माय जॉब. पहिलं काम कॉमा दिला, त्यानंतर वाक्यामधलं सहाय्यकारी क्रियापद एम आहे, ते एम आहे तसं लिहून काढलं. त्यानंतर नॉट वाक्यामध्ये आहे म्हणून नॉट वापरायची गरज नाही. चला आय आहे तसं लिहूया, कारण आय हे प्रोनाऊनच आहे म्हणून एम आय क्वेश्चन मार्क. पुढचं उदाहरण, सी विल गिव्ह द आन्सर. कॉमा विल सहाय्यकारी क्रियापद आहे, लिहून काढलं. नॉट नाही आहे, लिहिलं. विल नॉट, विल नॉट चुकीचं आहे, कारण विल नॉट बरोबर ओंट म्हणून आपण ओंट लिहिलं. आणि सी हा कर्ता आहे आणि सी हे प्रोनाऊन आहे म्हणून आपण सी परत लिहून काढलं आणि क्वेश्चन मार्क दिला. आता काही गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला संक्षिप्त रूपं माहिती असायला पाहिजेत, जसं एम नॉट बरोबर आरंट आणि विल नॉट बरोबर ओंट. आता पुढचा प्रकार आहे, जर एखादं सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर त्याचा टॅग कसा करावा. वाक्य आहे रोहन हॅड अ न्यू कार. काही मुलं म्हणतील हॅड हे ऑक्झिलरी वर्ब आहे सर, तुम्ही मेन वर्बच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बरोबर आहे,
हॅड हे या ठिकाणी मेन व्हर्बचं काम करतं. रोहन हॅड अ न्यू कार. रोहनकडे एक नवीन कार होती. आता इथं पजेशन किंवा मालकी हक्क सांगितलेला आहे, म्हणून हॅड हे या ठिकाणी मेन व्हर्ब म्हणून काम करतं. चला हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिलं काम आहे कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर मेन व्हर्ब आहे, आपल्याला यामध्ये डू, डज, डीड वापरायचं आहे. हॅड हे भूतकाळी रूप आहे, म्हणून आपण वापरलं डीड आणि हॅव. म्हणजेच डीड हॅव बरोबर हॅड. म्हणजे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं मिळालं? डीड. आपण हे डीड लिहून घेतलं. वाक्यामध्ये नॉट नाही आहे म्हणून आपण नॉट लिहिलं, ते पण संक्षिप्त रूपामधलं. आणि त्यानंतर रोहनसाठीचा येणारा प्रोनाऊन आहे. रोहन हे पुल्लिंगी आहे, एकवचनी आहे, म्हणून आपण लिहिलं ही आणि क्वेश्चन मार्क दिला. वाक्य असं होईल, रोहन हॅड अ न्यू कार, डिडंट ही. आता काही जण असं म्हणतील की हॅडंट ही सर चुकतं का? नाही, हे सुद्धा बरोबर आहे, पण अगदी बरोबर डिडंट ही आहे. त्यानंतरचा प्रकार आहे, जर वाक्य इम्परेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसा करावा? वाक्य इम्परेटिव्हचा अर्थ काय? ज्याची सुरुवात व्हर्बनं होते ते वाक्य इम्परेटिव्ह असते. आता उदाहरण पहा, ओपन द डोअर. ओपन हा व्हर्ब आहे, तर यासाठी काय करायचं आहे? आपल्याला वाक्य लिहून काढायचं आहे, कॉमा द्यायचा आहे आणि विल यू लिहायचं आहे. लक्षात ठेवा, विल यू लिहायचं आहे. विल यू आलं कारण ओपन द डोअर ही कुणाला तरी केलेली रिक्वेस्ट असते, ऑर्डर असते. म्हणजे साधारणतः हे वाक्य असं असतं, यू आर ऑर्डर्ड टू ओपन द डोअर, यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर. यामध्ये लपलेला सब्जेक्ट असतो, तो असतो यू, म्हणून या ठिकाणी आपण लिहितोय विल यू. पुढचं उदाहरण आहे, यूज युअर कॉमन सेन्स. कॉमा दिला, विल यू लिहिलं, कारण हे इम्परेटिव्हचं वाक्य आहे. त्यानंतरचा प्रकार आहे, उदाहरण पाहूया, लेट्स स्पीक टुगेदर. वाक्य लिहून काढलं, कॉमा दिला. आता यासाठी वेगळे नियम आहेत. लेट्स असेल वाक्यात तर आपण शाल वी लिहितो, म्हणून शाल वी लिहिलं. लेट्स म्हणजेच काय? लेट अस. अस आहे म्हणून आपण शेवटी काय वापरतोय? प्रोनाऊन वी वापरतोय. असची प्रथमा वी आहे म्हणून, आणि वी लिहिल्यामुळं आपल्याला विल नाही वापरता येणार, कारण वी नंतर शाल वापरायचं आहे, म्हणून आपण शाल वी लिहितो. दुसरं उदाहरण पाहूया, लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. वाक्य लिहून काढलं आणि शाल वी लिहिलं. लेट्स मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट, शाल वी? क्वेश्चन मार्क. पुढचा प्रकार, धिस इज अ वंडरफुल प्लेस. वाक्य लिहून काढा, कॉमा द्या. वाक्यामध्ये इज आहे, ते इज लिहून काढलं. त्यानंतर नॉट लिहिलं, कारण नॉट नाही आहे मागे, इजंट झालं. आणि पुढे लिहायचं आहे इट. धिस नाही, इट लिहायचं आहे, कारण धिस आणि दॅट हे कर्ते असतील तर प्रोनाऊन इट येतं, म्हणून इजंट इट. पुढचं उदाहरण पाहूया, दोज आर नॉट गुड पीपल. वाक्य लिहून काढा, कॉमा दिला. सहाय्यकारी क्रियापद आहे आर, आर लिहून काढलं. नॉट आहे म्हणजे नॉट लिहिण्याची गरज नाही. आणि दोजसाठी आपल्याला लिहायचं आहे दे. का? कारण एक नियम आहे, दीज आणि दोज जर कर्ते असतील तर टॅग लावताना सर्वनाम दे वापरावं लागतं. देअर वॉज कम्प्लीट सायलेन्स. वाक्य लिहून काढलं, कॉमा दिला. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज, वॉज लिहिलं. नॉट नाही आहे म्हणून नॉट वापरलं, झालं वॉजंट. वाक्याच्या सुरुवातीला देअर असेल तर प्रोनाऊन देअरच ठेवायचं आहे. त्यानंतरचं वाक्य आहे, देअर वेअर नो बर्ड्स ऑन द ट्री. वाक्य लिहून काढलं, कॉमा दिला.
वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे वेअर, म्हणून आपण वेअर लिहिलं. नो नावाचं निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून आपण नॉट वापरणार नाही आणि देअर आहे तसा वापरणार आहे, कारण देअर जर सब्जेक्ट असेल तर आपण प्रोनाऊन देअर वापरतो. चला पुढचं वाक्य पाहूया. ही नेव्हर केम लेट टू स्कूल. वाक्य लिहून काढलं, कॉमा दिला. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, मेन वर्ब आहे म्हणून आपण डू डज डीड पैकी एक वापरलं. केम हे दुसरं रूप आहे म्हणून वापरलं डीड. डीड कम म्हणजेच केम. आता काय येणार इथं, डीड वापरलं. सहाय्यकारी क्रियापद डीड आलं. आता वाक्यात जेव्हा नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन असे काही नकारार्थी शब्द येतात तेव्हा टॅग होकारार्थी होतो, म्हणजे इथं आपल्याला नॉट वापरायचं नाही. आता सब्जेक्ट कोणता ही आहे, त्याचं प्रोनाऊन हीच राहणार आहे म्हणून आपण ही क्वेश्चन मार्क दिला. आता टॅग झाला डीड ही. नेक्स्ट एक्झाम्पल, समबडी विल नीड हेल्प. वाक्य लिहून कॉमा दिला. सहाय्यकारी क्रियापद आहे विल आणि वाक्यामध्ये नॉट नाही, म्हणजे आपण विल नॉट लिहू शकत नाही म्हणून आपण काय लिहिलं, ओंट, कारण विल नॉट बरोबर ओंट लिहिणार आहे. करता जर समबडी असेल तर आपल्याला वापरायचं आहे दे. आता थोडासा नियम पाहून घ्या. वाक्याच्या सुरुवातीला एव्हरीवन, एव्हरीबडी, समबडी, नोबडी असेल तर आपण प्रोनाऊन काय वापरतो, दे वापरतो. त्यानंतरचं वाक्य आहे नोबडी वॉज ॲब्सेंट. आता हे उदाहरण तुम्ही सांगू शकाल, कॉमा, वॉज सहाय्यकारी क्रियापद, नोबडी निगेटिव्ह आहे म्हणून नॉटची गरज नाही, ठीक आहे, दे, वॉज, दे. पुढचं वाक्य आहे नथिंग इज इम्पॉसिबल. सहाय्यकारी क्रियापद इज लिहून काढलं. नथिंगमध्ये नॉट आहे म्हणून आपण नॉट वापरणार नाही आणि नथिंगसाठी वापरणार आहे इट, म्हणजेच नथिंग इज इम्पॉसिबल इज इट. आता बघूया की याचा नियम काय आहे. वाक्याच्या सुरुवातीला समथिंग आणि नथिंग असेल तर प्रोनाऊन इट येतं. दुसरं एक उदाहरण पाहूया, समथिंग वॉज रॉंग. आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. बरोबर आहे, वॉज इट. इथून पुढं आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे शिकणार आहोत. पहिला आपण नियम पाहू, त्यानंतर वाक्य सोडवू. नियम पहा. वाक्यात फ्यू, लिटल, सेल्डम, सेल्डमली, हार्डली, रेअरली असे काही नकारार्थी शब्द असतील तर टॅग होकारार्थी करावा. पण, अ फ्यू, अ लिटल हे होकारार्थी शब्द आहेत. उदाहरण पाहूया. ही रेअरली कम्स टू स्कूल. तो शाळेला कधीच येतो. आपल्याला सहाय्यकारी क्रियापद शोधायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून आपण मेन व्हर्बसाठी सहाय्यकारी क्रियापद तयार करणार आहे. ते आहे डज. ते डज या ठिकाणी घेतलं. आपल्याला माहिती आहे की रेअरली हा शब्द नकारार्थी आहे म्हणून आपण इथं होकारार्थी टॅग करणार आहे. म्हणजे डजच्या पुढे येणार आहे ही हा सब्जेक्ट, त्या सब्जेक्टचा प्रोनाऊन, म्हणजे ही आहे तसं येणार आहे आणि क्वेश्चन मार्क. त्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया. अ फ्यू स्टुडंट्स कॅन पास धिस एक्झाम. कॉमा दिला. कॅन नावाचा ऑक्झिलरी वर्ब आहे किंवा आपण मॉडल वर्ब आहे, ते आहे तसं लिहून काढलं. त्यानंतर पहा वरचे काही शब्द आहेत का, फ्यू, लिटल, हार्डली, रेअरली, सेल्डमली नाही आहेत. अ फ्यू नावाचा शब्द आहे, अ फ्यू नावाचा, आणि अ फ्यू आणि अ लिटल असेल तर हा होकारार्थी शब्द समजावा. म्हणजेच आपल्याला इथं नकारार्थी टॅग करायचा आहे म्हणून आपण कांट लिहिलं. त्यानंतर कर्ता आहे अ फ्यू स्टुडंट्स, हा अनेकवचनी कर्ता आहे म्हणून आपण वापरलं दे, कांट दे.
कर्ता वन असेल तर प्रोनाऊन वनच ठेवावे, पण वन कोणासाठी वापरले आहे हे जर दिलेले असेल तर व्यक्तीनुसार सर्वनाम वापरावे. उदाहरण पहा, वन कांट कंप्लीट धिस वर्क. सहाय्यकारी क्रियापद आहे कांट, निगेटिव्ह आहे म्हणून आपण पॉझिटिव्ह केलं, कॅन लिहिलं. त्यानंतर वनसाठी वनच लिहायचं आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. त्यानंतरचं उदाहरण, वन बॉय कॅन सॉल्व धिस सम. कॅन लिहिलं, त्यानंतर निगेटिव्ह नॉट, कांट. करता आहे वन बॉय आणि आता सर्वनाम व्यक्तीनुसार काय येईल, ही. बरोबर, कांट ही असा टॅग तयार होईल. करता ऑल ऑफ अस असेल तर प्रोनाऊन वी ठेवावे आणि करता जर ऑल ऑफ देम असेल तर प्रोनाऊन काय असेल, दे असेल. वाक्य आहे ऑल ऑफ अस आर इन द बोट. आर सहाय्यकारी क्रियापद लिहून काढलं, नॉट नाही आहे, नॉट लिहा, आरंट झालं आणि ऑल ऑफ अससाठी वी लिहिलं आणि क्वेश्चन मार्क दिला. वाक्यातील दोन कर्ते अँडने जोडले असतील तर टॅगमध्ये प्रोनाऊन दे किंवा इट वापरावा. बघूया उदाहरण, धोनी अँड विराट आर कॅप्टन्स. आर नावाचा ऑक्झिलरी वर्ब आहे, आर लिहून काढला. नॉट नाही आहे, वापरलं, आरंट झालं. धोनी अँड विराट दोन कर्ते आहेत तर आपल्या टॅग वापरायचा आहे दे, क्वेश्चन मार्क. त्यानंतरचं उदाहरण याच प्रकारामधलं, दाल अँड रोटी इज फूड. इज नावाचं सहाय्यकारी क्रियापद लिहून घेतलं, त्यामध्ये नॉट नाही आहे म्हणून आपण नॉट वापरलं, इजंट झालं. त्यानंतर इज एकवचनी म्हणून आपल्याला दे नाही वापरायचं, इथं वापरायचं आहे इट, म्हणजे इजंट इट. करता सूर्य, चंद्र, फूल किंवा देशाचे नाव असेल तर टॅगमध्ये सर्वनाम शी वापरावे. इंडिया इज माय कंट्री. इज सहाय्यकारी क्रियापद आहे, इज लिहून काढलं, वाक्यामध्ये नॉट नाही आहे, नॉट वापरलं. त्यानंतर इंडिया हे देशाचं नाव आहे म्हणून आपण सर्वनाम काय वापरणार आहे, शी, म्हणजेच टॅग झाला इजंट शी. द सन इज शायनिंग इन द स्काय. इज सहाय्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यामध्ये नॉट नाही आहे, नॉट वापरलं, इजंट झालं आणि द सनसाठी वापरलं शी, म्हणजेच इजंट शी. शेवटचा प्रकार आहे, जर वाक्य पॅसिव्हमधील असेल तर टॅग मात्र ॲक्टिव्हप्रमाणे वापरावा. अ लेटर वॉज रिटन बाय हर. हे वाक्य पॅसिव्हमधलं आहे कारण यामध्ये वॉज रिटन कन्स्ट्रक्शन बघा, परत एक शब्द पण आलेला आहे बाय नावाचा जो पॅसिव्हमध्ये येतो. आता याचा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आपल्याला. ते ॲक्टिव्ह असं होईल, शी राईट्स अ लेटर. पहा, राईट्स नावाचा मेन वर्ब मिळाला. आता आपल्या राईट्सची फोड करायची आहे. राईट्सला यस लागलेला आहे आणि डू डज डीडपैकी कोणतं वापरणार आहे आपण, डज, म्हणून लिहिलं आपण डज आणि नॉट नाही आहे म्हणून झाला डझंट. आणि शी नावाचा सब्जेक्ट आहे, ते प्रोनाऊन पण आहे म्हणून सी आहे तसं लिहिलं, डझंट सी हा टॅग तयार झाला. चला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघूया. सेंटेन्सेस आणि टॅग दिलेले आहेत, आपल्याला ते मॅच करायचे आहेत. 7 सेंटेन्स दिलेत आणि 7 टॅग दिलेत. तुम्हाला थोडासा हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर शोधायचं आहे.